जो कोणी गरीब माणूस आहे त्याला उभं करत असताना आम्ही निधीची कमतरता पडू देणार नाही असं सांगितलं की नाही? सांगितलं की नाही? आता लोक वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करतात, त्यांना तो मागणी करण्याचा जरूर अधिकार आहे. मी एक ग्रामीण भागामध्ये तसं एक बोललं जातं. आम्ही कुठं काटकसर केली का? आम्ही लाडक्या बहिणींना आज 45,000 कोटी देतोय की नाही? आम्ही 20,000 कोटी रुपये 3, 5, 7.5 हॉस्पिटलला देतोय की नाही? आम्ही श्रावणबाळ, संजय गांधी निराधार आणि दिव्यांगांना जी काही मदत महिन्याला द्यायला पाहिजे ती देतोय की नाही? त्याच्यामुळं अशी संकट चक्रीवादळाचं आलं, अतिवृष्टीचं आलं, कधी दुष्काळाचं आलं, अवकाळी पावसाचं आलं, गारपिटीचं आलं, तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहेच ना. त्याच्यामध्ये मी कुठं नाही म्हणलं. त्याच्यामुळे लगेचच एखाद्याच कुठला तरी शब्द पकडायचा आणि ते असं झालं तसं झालं. आम्हाला जनतेने 5 वर्षाच्या करता निवडून दिलंय. आम्ही आज सरकार चालवत नाही, अनेकदा वेगवेगळी सरकार चालवण्याचा आम्हाला अनुभव आहे. आणि सरकार चालवत असताना सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून ज्या ज्या काही गोष्टी कराव्या लागतात ते करण्याच्या करता आमचं महायुतीचं सरकार हे कटिबद्ध आहे. आणि आज जसं मध्ये केंद्र सरकारने पंजाब सरकारला आणि हिमाचल प्रदेश सरकारला तिथंही अशा प्रकारचा पावसाने धुमाकूळ घातला, अतिवृष्टीनं धुमाकूळ घातला आणि त्यांना पुन्हा त्याच्यातनं काही हजार कोटीची मदत झाली, तशा प्रकारे आपण आपल्याही भागाच्या करता मागतोय. दादा, तुम्ही बांधावरती आहात, शेतकऱ्याला धीर देत आहे, मात्र दुसरीकडे अधिकारी हे कागदोपत्री घोडे नाचवतात. त्याचं माजलगाव मधलं उदाहरण सांगतो. गंगा मसला या ठिकाणी जे रेस्क्यू केलेले काही लोक आहेत, 300 लोक, त्यांना साधी पाण्याची व्यवस्था सुद्धा तहसीलदारांना केली नाही. त्यांना फोन लावला, सांगतात तलाठी आहेत आमचे, हे आहेत. इथल्या गावकऱ्यांना विचारलं, सिंगल कुणी भेटायला सुद्धा गेलं. तुम्ही आता माझ्या लक्षात ऐका ना, लक्षात आणून दिलं. मी त्याची गंभीरतेने नोंद घेतोय. माझ्याबरोबर जिल्हाधिकारी आहेत. आता आपली प्रेस संपल्यानंतर ताबडतोब गाडीत बसल्यानंतर मी तिथला फोन लावतो. कारण मी काल ज्या भागातनं आलो त्या भागात आज मी बीड विधानसभा मतदारसंघ, गेवराई विधानसभा मतदारसंघ ह्या भागात जातो. सगळ्यांनाच वाटतं आपल्या आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी यावं, परंतु साधारण पंकजाताई मुंडे काल ज्या भागात फिरल्या तिथं डुप्लिकेशन व्हायला नको अशा प्रकारचा प्रयत्न आहे. परंतु मी तिथल्या तहसीलदारला ताबडतोब त्या सूचना देईल. आणि स्वतः विजिट केलेलं आहे सर. गंगा मजलेचं सांगा, तुम्ही स्वतः आलेले तिकडे काल. मी स्वतः रात्री रियालिटी चेक केली न्यूज 18 लोकमतनं, तिथं चपात्या बनवते, पाणी सुद्धा दिलं नाही. ऐका ना,